नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2025 वर्साच्या संरक्षण सेवा सुवाळ्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 92 विशिश्ट सेवा सन्मान भेटयले. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भगवान महावीर वनस्थळी पार्कांत झाडां रोवपाच्या खाशेल्या मोहिमेचें फुडारपण करतले. संसदेचें पावसाळी अधिवेशन फुडल्या म्हयन्याच्या 21 तारखेसावन सुरू जातलें. गोंय सारक्या पर्यटन राज्यांत ॲप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज अशें गोंय सरकाराचें म्हणणें आसा. फ्रेंच ओपन टेनिस सर्तीत दादल्यांच्या एकोडी उपांत्य फेरयेंत नोवाक जोकोविचान जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवाक हारयलो. आतां पुराय खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2025 वर्साच्या संरक्षण सेवा सुवाळ्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 92 विशिश्ट सेवा सन्मान भेटयले. सशस्त्र दळ, भारतीय तटरक्षक दळ आनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनाच्या जवानांचो तांणी भोवमान केलो. विशिश्ट सेवे खातीर कर्मचाऱ्यांक 30 परम विशिश्ट सेवा पदकां, 5 उत्तम युद्ध सेवा पदकां आनी 57 अतिविशिश्ट सेवा पदकां भेटयलीं. लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार, व्हायस ॲडमिरल संजय जसजीत सिंग, एअर मार्शल नागेश कपूर हांकां परम विशिश्ट सेवा पदकां फावो जाल्यात. लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा आनी हेरांक उत्तम युद्ध सेवा पदक फावो जाले. लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार, महासंचालक परमेश शिवामणी, रियर ॲडमिरल संदीप मेहता, एअर व्हायस मार्शल अजय कुमार पान, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनाचे जॉर्ज पी चेरियन हांकां अतिविशिश्ट सेवा पदकां फावो जाले. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 10:15 नवी दिल्लींतल्या भगवान महावीर वनस्थळी पार्कांत झाडां रोवपाच्या खाशेल्या मोहिमेचें फुडारपण करतले आनी पर्यावरण संवर्धन आनी हरीत गतीशीलते खातीर भारताची वचनबद्धताय उक्तायतले. एक पेड मां के नाम उपक्रमा खाला प्रधानमंत्री वडाचे रोप लायतले. अरावली ग्रीन वॉल प्रकल्पाचो हो एक भाग आसतलो. तशेंच शारी गतीशीलतेक चालना दिवपा खातीर प्रधानमंत्री दिल्ली सरकाराच्या स्वच्छ येरादारी उपक्रमा अंतर्गत 200 इलेक्ट्रीक बशींक 5वो पावटो दाखयतले. भारतांतल्या आनीक 2 पाणथळ वाठारांचो आस्पाव रामसर स्थळांच्या वळेरेंत जाला आनी देशांतल्या अशा सुवातींचो आंकडो 91 जाला. भारतांतल्या रामसर स्थळांच्या वळेरेंत ताजी जोडिल्लीं थळां म्हळ्यार राजस्थानांतल्या फलोदींतले खिचन आनी उदयपुरांतले मेनार. केंद्रीय मंत्रिमंडळाची काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला बसका जाली. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत आनी ऑपरेशन सिंदूर खाला पाकिस्ताना आड देशान केल्ल्या प्रत्युत्तर कारवाये उपरांत ही पयली बसका आशिल्ली. हे बसके वेळार अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, जेपी नड्डा, चिराग पासवान, CR पाटील हांच्या सयत केंद्रीय मंत्री उपस्थित आशिल्ले. संसदेचें पावसाळी अधिवेशन फुडल्या म्हयन्याच्या 21 तारखेसावन सुरू जातलें. ऑपरेशन सिंदुराचेर चर्चा करपा खातीर संसदेचें खाशेलें अधिवेशन आपोवपाची विरोधी पक्षांनी केल्ली मागणीचेर हें अधिवेशन आपयलां. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमां कडेन उलयतना संसदीय वेवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगलें की हें अधिवेशन 12 ऑगस्टाक सोंपतलें. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदुरा उपरांत हें पयलें संसद अधिवेशन आसतलें. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या पयल्या IPL जैताच्या निमतान कर्नाटकांत काल बेंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम लागसार जाल्ल्या चिड्डाचिड्डीत उणेंच 11 जाणांक मरण आयलें आनी 33 जाण जखमी जाले. हजारांनी चाहत्यांनी वेगवेगळ्या गेटींतल्यान स्टेडियमांत घाईघाईन प्रवेश करपाचो यत्न केल्ल्यान ही चिड्डाचिड्डी जाली. जखमीक लागसारच्या हॉस्पिटलांत व्हेले. हे घडणुकेंत मरण आयिल्ल्या विशीं राष्ट्रपती आनी प्रधानमंत्री हांणी दुख्ख व्यक्त केलां. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया हांणी मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबियांक दरेकी 10 लाख रुपयांची लुकसाण भरपाय दिवपाची घोशणा केल्या. तात्काळ तिकीट बूक करपा खातीर भारतीय रेल्वे बेगीनूच आधार प्रमाणीकरणाचो वापर सुरू करतली अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळां. भारत आनी ऑस्ट्रेलिया मदीं द्विपक्षीय सहकार्यात व्हडा प्रमाणांत वाड आनी विविधताय दिसून आयल्या अशें परराष्ट्र मंत्री डॉ. S. जयशंकर हांणी म्हळां. नवी दिल्लीत भारत ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या 5 वर्सां खातीर जाल्ल्या कार्यावळीत उलयतना तांणी म्हळें की ऑस्ट्रेलिया हो भारताचो सगळ्यांत लागींचो राजकीय इश्टां पैकी आनी सगळ्यांत मजबूत सुरक्षा भागीदारां पैकी एक आसा आनी हे घट इश्टागतीचें कारण म्हळ्यार दोनूय देशांतलें घटमूट फुडारपण.
हो संबंध चड उंचायेर व्हरपाची आनी म्हत्वपूर्ण खनिजां, सायबर तंत्रज्ञान, अंतरीक्ष आनी बंदरां सारकिल्या वाठारांक सहकार्याचे फुडले वाठार म्हूण पळोवपाची वचनबद्धताय मंत्र्यांनी परत उक्तायली. संरक्षण आनी उर्जा ह्या सारक्या मळार भारत आनी ऑस्ट्रेलियेन खऱ्या अर्थान परिवर्तन पळयलां अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळीं 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळीं 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. श्रीमाता वैष्णोदेवी देवळाच्या बेस कॅम्प आशिल्ल्या पवित्र शार कटरा सावन काश्मीरा मेरेन बहुप्रतिक्षीत रेल्वे सेवांचे फाल्यां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले आनी उपरांत कटरा आनी बारामुल्ला हांचे मदीं वंदे भारत रेल्वे सेवा सुरू जातली. उच्च तंत्रज्ञानाच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेक लागून पयलेच खेपे जम्मू ते श्रीनगर मेरेन थेट रेल्वे संपर्क सक्षम करतलो. प्रधानमंत्री चेनाब रेल्वे पुला सावन कटरा मेरेन रेल्वेंतल्यान वतले आनी प्रवासांत संवसारांतल्या सगळ्यात उंचेल्या रेल्वे पुलाचे आनी अंजी खाड केबल स्टेड ब्रिजाचे उक्तावण आनी निरीक्षण करतले. गोंया सारक्या पर्यटन राज्यांत ॲप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज आसा अशें सरकाराचें म्हणणें आसा. जाल्यार गोंयांत टॅक्सी ॲप सुरू जायत जाल्यार आमच्या वेवसायाचेर हावळ येतली अशें टॅक्सी वेवसायिकांचें म्हणणें. टॅक्सी एग्रिगेटर ॲपाच्या मसुद्याक गोंयच्या टॅक्सी वेवसायिकांनी विरोध केला. हो मसुदो सरकारान आमकां विश्वासांत घेनासतना केला अशें टॅक्सी वेवसायीक म्हणटात. हे विशीं 20 जून उपरांत फुडें कितें कारवाय करप ते विशीं थारायतले अशी माहिती ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबराकारा कडेन उलयतना म्हणलां. जाल्यार सरकार टॅक्सी वेवसायिकां कडेन उलोवन हो प्रस्न सुटावो करतले अशें सरकाराचें म्हणणें. इतले मजगतीं गोंयांत येवपी पर्यटकांनी गोंय सारक्या पर्यटन राज्यांत टॅक्सी ॲप आसप गरजेचें अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गुजरात सावन गोंयांत आयिल्लो राहुल परमार हांणी टॅक्सी सुविधे विशीं आपले विचार मांडले. मेरा नाम राहुल परमार है, गुजरात से हूँ मैं. हम लोग गोवा बीच घूमने के लिए आए थे, 7 पर्सन लोग, फ्रेंड लोग. यहाँ पे आके हमको ऐसा मतलब फील हुआ कि भाई यहाँ पे टैक्सी का बहुत दिक्कत है. यहाँ पे जो लोकल लोग हैं मतलब ज़्यादा भाड़ा लेते हैं. हम लोग टैक्सी ऐप होना चाहिए. मैं तो यहाँ की गवर्नमेंट को मतलब रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि भाई यहाँ पे कोई अच्छी सी टैक्सी सेवा करे. दर वर्सा गोंयांत येवपी एका पर्यटकान टॅक्सी ॲपा विशीं आपलें मत उक्तायलें. मैं एवरी ईयर आता हूँ इधर गोवा, कम से कम 1 या 2 बार तो आता ही हूँ. लेकिन टैक्सी के यहाँ पे दिक्कत होती है. किसी को रात को कहीं निकलना है, कैसीनो में से निकलना है तो ड्रिंक अलाउ नहीं होता है. तो बहुत लोग रात को 3 बजे 4 बजे ड्राइव करके तो जाएंगे नहीं. तो ऐप होना ज़रूरी है. और वहाँ पे ऐप की बात नहीं, लेकिन वहाँ पे टैक्सी नहीं मिलती है रात को 2 बजे 3 बजे, या कभी किसी को निकलना हो तो सबको हाथ देना पड़ता है, प्लीज़ टैक्सी दीजिए टैक्सी. ओला ऐप होगा, सब कुछ यहाँ जो ऑनलाइन ऐप होएगा तो अच्छा हो जाएगा. गोवा माइल्स का जो ऐप है वो अच्छा है, लेकिन वो सिर्फ एयरपोर्ट के लिए है. दूसरी जगह के लिए भी हो जाएगा तो बहुत बढ़िया हो जाएगा. गुजरात सूरत सावन आयिल्ले एक पर्यटक फॅनी हांणी टॅक्सी विशीं आपलें मत उक्तायलें. मेरा नाम फैनी है. हम यहाँ घूमने के लिए आए हैं और अभी यहाँ पे टैक्सी मतलब दिख नहीं रही है. कई सारे लोगों को चल के भी जाना पड़ता है और ट्रांसपोर्ट का भी मतलब बहुत दिक्कत होती है. सो यहाँ पे 24/7 टैक्सी अवेलेबल होती तो ज़्यादा बेहतर होता और लोगों को भी आसानी रहती आने जाने में. रात को भी मतलब दिक्कत होती है, बस आती नहीं है यहाँ तक. अगर यहाँ टैक्सी ऐप मतलब की अवेलेबल होती तो ज़्यादा बेहतर होता. पे सिस्टम भी लगा रहता है तो मतलब फीमेल को तो दिक्कतें भी नहीं आती और सेफ रहता है. गोंयांत टॅक्सी एग्रिगेटर सुरू करपा संदर्भात आकाशवाणी पणजीन ऑल गोवा टॅक्सी ओनर्स असोसिएशनाचे चेतन कामत हांचे कडेन संपर्क केलो. ह्या वेळार तांणी आपले विचार मांडले. Goa app already there is 2 apps. One is Goa Miles app, one is a Goa Taxi app. 2 apps, and now they want the other app. We are just asking why that 2 app? Why? What is requirement? Goa is very small city, okay, and Goa is not a metro city. So, and you can see everybody have their own bikes, own cars. How many Goans people are using taxi? There is a question mark. To max 5 to 10%, maybe. So, what is the use of that app? And they were just running that app in only coastal belt. फ्रेंच ओपन टेनिस सर्तीत पॅरिसात जाल्ल्या दादल्यांच्या एकोडी उपांत्य फेरयेत 6व्या क्रमांकाच्या नोवाक जोकोविचान जर्मनीच्या 3ऱ्या क्रमांकाच्या अलेक्झांडर झ्वेरेवाक हारयलो.
आता खबरो सोपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2025 वर्साच्या संरक्षण सेवा सुवाळ्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 92 विशिश्ट सेवा सन्मान भेटयले. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भगवान महावीर वनस्थळी पार्कांत झाडां रोवपाच्या खाशेल्या मोहिमेचें फुडारपण करतले. संसदेचें पावसाळी अधिवेशन फुडल्या म्हयन्याच्या 21 तारखेसावन सुरू जातलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.